आता आपण आपल्या सेकंड पॉइंट पासून स्टार्ट करूयात. दॅट इज प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. ओके, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी जो राईट हँड साईड आहे दॅट इज प्रोडक्ट साईडला नेहमी आपल्याला ROH ग्रुप मिळाला पाहिजे. ओके, सो आपण याच्यातला पहिला पॉइंट बघूयात जो की आपल्याला ऑलरेडी झालेला आहे हॅलोजनमध्ये. दॅट इज फ्रॉम हॅलाइड्स और फ्रॉम RX ग्रुप. ओके, सो फ्रॉम हॅलाइड्स दॅट इज फ्रॉम RX ग्रुप. सो स्टार्टिंगला असणारे RX प्लस KOH. इम्पॉर्टंट नोट, अल्कोहोलिक का aqueous. So it will be aqueous to get alcohol. So KOH aqueous घेतला की तुम्हाला मिळणार आहे अल्कोहोल. ओके, सो प्लस KX निघून जाईल. सो ही आपण रिॲक्शन लास्ट चॅप्टर मध्येच बघितली होती. RX प्लस KOH गिव्स अल्कोहोल प्लस KX किंवा NaOH AgOH तुम्ही काही यूज करू शकता. ओके, सो आता हे जे काही यूज केले आपण, तर याच्यामध्ये तुम्ही एक सिम्पली एक्झाम्पल जर का घेतलं तर इथाईल अल्कोहोल C2H5. इथाईल अल्कोहोल तयार करायचं असेल तर इथे कुठलाही इथाईल क्लोराईड घ्या, क्लोरोइथेन जे तुम्हाला म्हणायचं असेल ते. KOH घेतलं तर इथे मिळणार आहे C2H5OH दॅट इज इथेनॉल और इथाईल अल्कोहोल. ओके, व्हेरी इझी रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन हे म्हणतात की हे तुम्हाला 11th मध्ये झालेली होती. घाबरू नका, मी तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा सांगेन. जरी आठवत नसेल तर बुक उघडायचे कष्ट घ्यायचे नसतील तरी सांगते, लक्ष द्या फक्त. खूप इझी रिॲक्शन होती. अल्किन्स पासूनची रिॲक्शन होती ही. अल्किन्स म्हणजे डबल बॉन्ड, बरोबर. सो डबल बॉन्ड पासून याच्यामध्ये यूज करायचा होता मार्कोनिकॉफ रूल, जे आपण एक्झॅक्टली लास्ट चॅप्टरमध्ये म्हणजे हॅलोजनच्या चॅप्टरमध्ये अल्किन पासून हॅलोजन मिळवण्यासाठी जे काही केलं तेच करतोय. फक्त इन्स्टेड ऑफ अल्किनमध्ये आपण HX टाकला की हॅलो अल्केन मिळतो. तसं अल्किनमध्ये आता इथले मी व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड नाही करत आहे. इथे R पण असू शकतात, H पण असू शकतात, काही असू शकतं. याच्यामध्ये मी फक्त टाकते HOH. यालाच म्हणतात ऍसिड कॅटलाइज्ड रिॲक्शन, बिकॉज याच्यामध्ये आपण डायल्यूट H2SO4 टाकतोय. डायल्यूट H2SO4 कधीही लक्षात ठेवा, डायल्यूट H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये दोन डिफरन्स असतात. ज्यावेळेस तुम्हाला वॉटर टाकायचं असतं त्यावेळेस तुम्ही ऍसिड डायल्यूट करून टाकता. ज्यावेळेस तुम्हाला वॉटर बाहेर काढायचं असतं म्हणजे वॉटर ॲज अ प्रोडक्ट साईडला हवं असेल त्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकता. ओके, सो म्हणून याला म्हणतात ऍसिड कॅटलाइज्ड, कारण याच्यामध्ये कॅटलिस्ट कोण बनलाय? ऍसिड, म्हणून याला म्हणतात ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. व्हाय हायड्रेशन? बिकॉज वॉटर ऍड केलाय म्हणून ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. सो वॉटर ऍड केला म्हणून हायड्रेशन. आता याच्यामध्ये ते म्हणतात की मार्कोनिकॉफ रूल. ॲज युज्युअल डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड असा ओपन झाला. डबल बॉन्ड ओपन झाला की काय होणार आहे, इथे जे काही असेल ते ॲज इट इज तसेच राहील. दोन बॉन्ड ओपन होतील, दोन वॅकन्सीज मिळतील. मग कुठे H द्यायचा कुठे OH द्यायचा दॅट विल डिपेंड अपॉन मार्कोनिकॉफ रूल. समजा जर का हा अनसिमेट्रिकल असेल तर तुम्हाला यूज करता येईल मार्कोनिकॉफ रूल. पुन्हा तोच रूल जो मी तुम्हाला सांगितला होता की हायड्रोजन तिकडे जाईल जिकडे हायड्रोजन जास्त आहे. ओके, हायड्रोजन तिकडे जाईल जिकडे हायड्रोजन जास्त आहे. म्हणजे या दोन कार्बनला विचारायचं की कोणाकडे हायड्रोजन जास्त आहे, आणि या फक्त दोन कार्बनना विचारा, ना की त्यांच्या रिलेटिव्हजला. म्हणजे इथे कार्बन किंवा या स्टेजमध्ये जे कोणी असतील, इथे जे कोणी R ग्रुप असेल तर त्यांना नका विचारू की किती असणार आहे. या कार्बनला डायरेक्टली हायड्रोजन किती अटॅच्ड आहे, म्हणजे इकडे 2 आहे, इकडे म्हणजे इकडे 2 आहे आणि इकडे एकच आहे, तर H कुठे जाईल? जिकडे 2 आहे तिकडे. ओके, सेम जे आपण हॅलोजनमध्ये शिकू. एक एक्झाम्पल घेते मी तुम्हाला याचं. बघा, जर का मी घेतला प्रोपीन, प्रोपीनला काय असणार आहे? CH2 CH CH3 प्लस HOH इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. ओके, तर याच्यामध्ये बघा काय होईल. हे तर मी ॲज इट इज लिहिणार आहे CH3 CH ॲज इट इज इथे होता CH2, इथे CH3. आता या दोन कार्बनला विचारा की कोणाकडे हायड्रोजन जास्त आहेत, तर या दोन कार्बनलाच विचारा. म्हणजे असं नका करू की या कार्बनला हा पण कार्बन अटॅच्ड आहे म्हणजे या साईड, बिलकुल नाही. खूप जण ही मिस्टेक करतात म्हणून सांगितलं. जर का करत नसेल तर व्हेरी गुड. तर या दोन कार्बनला विचारा, याच्याकडे एकच आहे आणि याच्याकडे 2 आहेत. सो तुम्हाला काय करता येईल, जिकडे 2 आहेत तिकडे एक H जाईल आणि जिकडे
म्हणजे कमी याच्यात तिकडे OH गेला. सो हा झाला तुमचा 2 प्रोपेनॉल. सो जर का आता तुम्ही जर का नीट बघितलं तर कधी पण समजा जर का 1 आणि 2 मध्ये अल्किन बॉन्ड असेल, अल्किन म्हणजे डबल बॉन्ड असेल, किती मोठा घ्या, तर नॉर्मली तुम्हाला सेकंडरीच मिळेल. फार तर फार टर्शरी, म्हणजे टर्शरीची मेजॉरिटी जास्त आहे म्हणा तसं बघायला गेलं तर. समजा जर का असा बॉन्ड असेल CH आणि हे आहेत CH3 आणि हे पण आहे CH3, हा जर का असेल तर तुम्हाला क्लिअर कट दिसेल की हा बॉन्ड निघून जाऊन इकडे लागणार H आणि इकडे लागणार OH. सो सेकंडरी आणि टर्शरी कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम अल्किन बाय दिस मेथड. ओके, सो सेकंडरी टर्शरी बनवायचं असेल, सो अल्किन या मेथडनी तुम्हाला फक्त सेकंडरी और टर्शरी मिळेल, प्रायमरी कोणत्याही केसमध्ये तुम्हाला मिळणार नाही. बरोबर. सो जर का तुम्हाला प्रायमरी मिळवायचं असेल तर ही तिसरी मेथड आहे. मी इथे स्पेसिफिकली लिहिते फॉर प्रायमरी अल्कोहोल्स. जर का प्रायमरी अल्कोहोल मिळवायचं असेल फ्रॉम अल्किन, म्हणजे पुन्हा रिॲक्टंट तोच असणार आहे, फक्त तुम्हाला प्रोडक्टमध्ये अल्कोहोल प्रायमरी म्हणजे टर्मिनल कार्बन ॲटमला हवा असेल तर याला आपण यूज करतोय हायड्रोबोरेशन. म्हणजे सेकंड रिॲक्शन पण अल्किनची होती, थर्ड रिॲक्शन पण अल्किनची आहे, फक्त सेकंड रिॲक्शन जी बघितली ती सेकंडरी टर्शरीसाठी बाय हायड्रेशन, दॅट इज ऍसिड कॅटलाइज रिॲक्शन. आणि ही जी बघतोय त्याच्यामध्ये हायड्रोबोरेशन, त्याच्यामध्ये आपण ऍड करणारे बी आणि हायड्रोजनचे बॉन्ड असलेला कंपाऊंड, म्हणून हायड्रोबोरेशन. ओके, तर ऍक्च्युली तुम्हाला सांगते की हायड्रोबोरेशन मध्ये जो बोरेन आहे दॅट इज B2H6 यूज करणार आहे आपण, बट हा आहे डायमर आहे BH3चा. सो हा जो याला म्हणतो आपण डायबोरेन का, कारण हा याचा म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये कंपाऊंड नसतो हा, म्हणजे BH3 हा कंपाऊंड आहे प्युअर, पण BH3 आणि BH3 यांच्यामध्ये फक्त एक अट्रॅक्शन असल्यामुळे हा डायमर होतो. म्हणजे बिकॉज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन ते दोघंही ते नेहमी 2 म्हणून अवेलेबल राहतात. जसं हायड्रोजन H2 जसा राहतो त्याला आपण म्हणतो डायटॉमिक गॅस, बरोबर, तसं याला आपण म्हणणार आहे डायमर. यांच्यामध्ये डायरेक्ट कुठलंही कंपाऊंड नाहीये. जसं हायड्रोजन मध्ये बॉन्ड असतो, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन शेअर होतात, बॉन्ड शेअर होतं, बट याच्यामध्ये कुठलाही बॉन्ड शेअर होत नाही. इट्स जस्ट फिजिकल अट्रॅक्शन. सो यांना म्हणजे फिजिकली मॉलिक्युलर अट्रॅक्शन, सो याला आपण म्हणणार आहे BH3 दॅट इज डायबोरेन. म्हणजे जर का तुम्ही कधी बोरेन घेतला, BH3 घेतला, तर तुम्हाला तो एकटा सापडणार नाही, त्याच्यासोबत दुसरा बोरेन असेल आणि डायबोरेन म्हणून एक्झिस्ट होईल. पण मी तुम्हाला रिॲक्शन दाखवताना BH3 दाखवणार आहे, नंतर तुम्हाला फक्त सगळ्या गोष्टींना डबल करायचं आहे. कारण जर का मी B2H6 घेऊन दाखवलं तर ती खूप मोठी रिॲक्शन होईल. सो मी तुम्हाला आत्ताच सांगते की मी BH3 घेऊन करतेय तुम्हाला समजण्यासाठी. लिहिताना ऍक्च्युअलमध्ये B2H6 लिहायचं असतं. ओके, तेही तुम्हाला दाखवेन कसं लिहितात. सो आधी आपण घेऊयात प्रोपीनच घेऊयात. मगाशी आपण प्रोपीनचा सेकंडरी बनवू शकलो, हा जो होता तो सेकंडरी होता, किंवा सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल बनवला आपण, बरोबर. तर आता आपल्याला बनवायचा प्रायमरी प्रोपीनचाच. तर कसा बनवायचा आहे बघा. आपण हॅलो अल्केन मध्ये बनवला होता मार्कोनिकॉफला अँटी करून, दॅट इज HBr यूज करताना H2O2 यूज करून. तिकडे ती स्ट्रॅटेजी होती, इकडे ही स्ट्रॅटेजी. काय वापरतो आपण? बोरेन. सो कसं केलंय बघा, मी आता हायड्रोजन बॅलन्स करते. ओके, तुमच्यासाठी करते. CH3 CH आणि CH2, पुन्हा प्रोपीन घेतला, याच्यामध्ये मी ऍड करते BH3 आत्तासाठी फक्त. हा जो BH3 आहे, एक सेकंड मी तुम्हाला BH3 प्रॉपरली काढून दाखवते. हा जो BH3 आहे हा काढताना कसा काढायला लागतो, हा इथे आहे H, हा इथे आहे H आणि हा इथे आहे H. डायबोरेन कसा दिसतो बघा, B H H H, पुन्हा इकडे B, पुन्हा H H H, आणि इकडे जो बॉन्ड आहे तो बॉन्ड नाहीये, माय मिस्टेक, सॉरी, तो बॉन्ड नाहीये ऍक्च्युअल मध्ये, दॅट इज जस्ट मॉलिक्युलर अट्रॅक्शन. सो दिसताना तुम्हाला हा असा दिसेल, हा असा असतो डायबोरेन. हिअर इट इज नॉट अ बॉन्ड. सो मी तुम्हाला दाखवताना BH3चं दाखवतीये. 3 हायड्रोजन आहेत म्हणून 3 प्रोपीन घेतलेत, 3 प्रोपीन 3 हायड्रोजन. काय होतंय बघा, फक्त मी तुम्हाला इझिली रिॲक्शन सांगतेय. B हा H प्रत्येक वेळी इकडे जाणार आहे, म्हणजे काय होईल, कार्बन कार्बन इकडे जो डबल बॉन्ड होता इकडचा डबल बॉन्ड जाऊन इथे होणारे CH2, इथे होणारे CH3 आणि इथे असणारे CH2, म्हणजे हा अनसॅटिस्फाईडच राहिला. याचा बॉन्ड ब्रेक करून इकडचा एक हायड्रोजन इकडे गेला, असं 3 वेळा होणार आहे. म्हणजे असं अजून एक हा हायड्रोजन दुसऱ्या
दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बनला जाणार आहे, हा हायड्रोजन तिसऱ्या मॉलिक्यूलच्या या कार्बनला जाणार आहे. प्रत्येक वेळी ती प्रोसिजर होणार आहे की या दोघांमधला बॉन्ड ब्रेक, या दोघांमधला बॉन्ड ब्रेक, आणि एव्हरी टाइम हा बॉन्ड ब्रेक होत जाईल तिन्ही मॉलिक्यूलसाठी. सो बघा काय येईल, CH2, मग जिथून ब्रेकिंग झालंय तिथूनच अटॅक होणार आहे. इकडचा बीचा बॉन्ड गेला, इकडचा CH2चा बॉन्ड गेला, बिकॉज CHला तर मिळाला एक H म्हणून तो झाला CH2. या CHचा CH2 झाला बिकॉज दिस हायड्रोजन अटॅक्स ऑन दिस कार्बन. ओके, पण मग हा CH2 तसाच राहिला कारण याला काही मिळालंच नव्हतं, राईट. सो मग हा CH2 या बोरॉन सोबत गेला आणि काय बनले, पुन्हा हे सगळे असे स्ट्रक्चर बनले. ठीक आहे. सो हे जे काही कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे तर त्याचं पुढे काय होतं, आता हे जे कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्समध्ये समजा जर का आपण टाकला H2O2, पुन्हा पेरॉक्साइडच टाकलाय, तर काय होणार आहे, H2O2 पुन्हा आपण 3 टाइम्स टाकतोय, दॅट इज 3HOHO. हे जर का आपण टाकलं तर काय मिळणार आहे, हा कार्बन हा होता CH3, इकडचेच सगळे घेतीये CH2, यांच्यामध्ये पुन्हा ब्रेकिंग होणार आहे. म्हणजे हा जो बोरॉन सोबतचा बॉन्ड बनला होता कार्बनचा, आता 3 HOHO आहे, म्हणजे हे पूर्ण 6 HO ग्रुप आहेत, 6 हायड्रॉक्सी ग्रुप एकदा बोरॉनला लागतील, एकदा या कार्बनला लागतील. म्हणजे एकदा जर का बॉन्ड ब्रेक झाला तर किती तुकडे होतात, त्याचे 2. सो असे किती तुकडे झाले, टोटल 6, कारण बोरॉनचे 3 बॉन्ड आहेत. सो बोरॉनला 3 OH गेले आणि उरलेले त्यांचे OH हे सगळे यांना गेलेत, कोणाला, प्रोपिलला गेलेत, प्रोपिल ग्रुपला गेलेत. हा सगळा प्रोपिल ग्रुप आहे, हा दिसत असेल तर प्रोपिल ग्रुप आहे. सो याला गेला OH. सो असे किती वेळा गेले, 3. म्हणजे आपल्याला बाय प्रोडक्ट मिळालं BOH थ्राईस, आणि हे मिळालं आपल्याला प्रोपेन 1 ऑल, विच इज प्रायमरी अल्कोहोल. सो तुम्हाला हायड्रोबोरेशननी प्रायमरी अल्कोहोल मिळेल. काय केलंय, 3 अल्किन घेतलेत, BH3 घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण BH3 ऍड केल्यानंतर अटॅक झाला, हायड्रोजन सगळे मेन मधल्या कार्बनला गेलेत, आणि त्यातून पुन्हा परत आपण H2O2चा अटॅक केला, H2O2चा अटॅक केल्यानंतर HOHO गेले, बीला पण HO मिळाले आणि प्रोपिलला पण HO मिळाले. सो असा बनला आपला प्रोपिल, प्रायमरी अल्कोहोल. ओके, सो आता लिहायचं कसं, तर काय नाही, सिम्पली याला डबल करायचं आणि याला डबल करायचं आणि पुन्हा याला पण डबल करायचं, बस. ही एकच रिॲक्शन आहे, कारण पुन्हा तुम्ही सेकंड रिॲक्शन, म्हणजे ही ऍक्च्युली सेकंड स्टेप आहे, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही हा एक घेऊ शकता, बिकॉज हा तर आता सेपरेट तयार झालेत. सो पुन्हा हा एक तुम्ही घेऊ शकता आणि मग ही रिॲक्शन अशी दाखवू शकता. ओके, सो हा झाला तुमचा हायड्रोबोरेशनचा पार्ट, विच इज अगेन फ्रॉम अल्किन. सो आतापर्यंत आपण 3 रिॲक्शन बघितल्या. RX अल्किल हॅलाइडमध्ये KOH ऍड केला, अल्किनमध्ये मार्कोनिकॉफचा रूल, ऍसिड कॅटलाइज रिॲक्शन, त्याच्यातून आपण सेकंडरी आणि टर्शरी काढू शकलो, आणि तिसरी रिॲक्शन दॅट इज फ्रॉम हायड्रोबोरेशन. ओके, नेक्स्ट रिॲक्शन, चौथी रिॲक्शन आहे. चौथ्या रिॲक्शन मध्ये पुन्हा 2 टाइप्स आहेत, रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. सो रिडक्शन ऑफ कार्बोनिलचा मिनिंग काय असतो, C डबल बॉन्ड O, हे काही असू शकतं, बट C डबल बॉन्ड O ग्रुप असला पाहिजे. ओके, तर त्यातलं पहिलं आहे, जो आपला पुढचा लेसन आहे त्यातला अर्धा पार्ट. सो तो आहे अल्डिहाइड कीटोन पासून. अल्डिहाइड कीटोन, हा AL छोटा काढते, C अल्कोहोलला आपण यूज केला होता OL, तसा अल्डिहाइडला यूज करणारे पुढे आपण सांगूच, बट आता तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल कारण हे सगळं आता आपण शिकतोय, हे लागणारच आहेत. AL आणि ONE फॉर कीटोन. अल्डिहाइडचा ग्रुप कसा असतो बघा, CO, इथे पण असणारे CO, बट अल्डिहाइडला असतो एक हायड्रोजन आणि कीटोनला दोन्ही साईडला कार्बनच अटॅच असतो. अल्डिहाइडला फक्त एकाच ठिकाणी कार्बन अटॅच असतो, कीटोनला दोन्ही साईडला कार्बन अटॅच असू शकतो, इथर सारखा, सेम ऑर डिफरंट. ओके, सो अल्डिहाइड आणि कीटोन. ओके, तर यांच्यापासून आपण तयार करायचं असेल अल्कोहोल तर डायरेक्टली रिडक्शन, कारण हे याचे ऑक्सिडाइज पार्ट आहेत, दिसत असेल तर या O वरती डायरेक्टली अटॅच होतो, इकडे एक H जातो आणि इकडे एक H जातो. सो 2 H लागतात म्हणून H2. हे यूज केलं जातं Ni और PD, निकेल और पॅलेडियम. या निकेललाच आपण म्हणतो रॅनी निकेल, किंवा डायरेक्टली युनिव्हर्सल रिड्युसिंग एजंट घ्यायचा LiLH4, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. हा युनिव्हर्सल रिड्युसिंग एजंट आहे, याच्या अपोजिट असतो युनिव्हर्सल ऑक्सिडायझिंग एजंट, दॅट इज K2Cr2O7.
ओके, किंवा KMnO4 तो पण यूज केला जातो. सो सध्या आपण रिड्युसिंग एजंट वापरतोय LiLH4. तर यांचं होतं काय, आता अल्डिहाइड जर का असेल तर म्हणतो बघा काय, R इकडे एक H लागणार आणि इकडे एक H लागणार, इथे होऊन जाईल OH आणि इकडे होऊन जाईल RCH2. कार्बनला जर का 2 हायड्रोजन आले तर हा स्पेसिफिकली म्हणतो प्रायमरी अल्कोहोल, बरोबर. आणि तेच जर का तुम्ही कीटोनकडे गेलात तर कीटोनला फक्त इकडे एक H आणि पुन्हा इकडे एक H, पण याचे दोन्ही R एंगेज आहेत, दोन्ही उरलेले सगळे एंगेज आहेत, त्याच्यामुळे हा काय होतो सेकंडरी. ओके, टर्शरी नाही बनू शकत, फक्त प्रायमरी आणि सेकंडरी बनू शकतो. सो प्रायमरी कम्स फ्रॉम Al आणि सेकंडरी कम्स फ्रॉम कीटोन. ओके, सो प्रायमरी कम्स फ्रॉम Al आणि सेकंडरी कम्स फ्रॉम कीटोन, एवढं लक्षात ठेवा. दोघांनाही सेम रिएजंट यूज करू शकता, एक हायड्रोजन H2 NiPT/PD यूज करू शकता किंवा LiLH4 डायरेक्टली यूज करू शकता. ओके, हे होते आपले रिडक्शन डायरेक्टली. आता कार्बोक्सिलिक ऍसिड जर का घेतला तर कार्बोक्सिलिक ऍसिड कसा दिसतो, तर तो दिसतो असा, CO R ग्रुप आहे, इथे जसा H होता त्याच्याऐवजी फक्त इथे OH असणार आहे, म्हणजे अल्कोहोल प्लस कार्बोनिल ग्रुप म्हणजे असतो कार्बोक्सिलिक ऍसिड. सो त्याचं एंडिंग कधी पण असते ऑइक ऍसिड पासून. सो ऑइक ऍसिडला डायरेक्टली युनिव्हर्सल रिएजंट, रिड्युसिंग रिएजंट LiLH4 किंवा NaBH4 पण असतो, तर त्याचं तयार होईल, हा डायरेक्टली ओला गायब करा, तिकडे तयार करा RCH2, दोन व्हॅलेन्सी त्याने ऑक्युपाय केल्या होत्या ना, याला गायब केलं की RCH2OH. सो हा बनतो कंपल्सरी प्रायमरी अल्कोहोल विथ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. यामध्ये स्पेसिफिकली यामध्ये, कारण पुढची जी रिॲक्शन असणार आहे आपली 5वी टाईप, तर त्यामध्ये आपल्याला पुन्हा हेच सगळेजण घ्यायचे आहेत, पण यांच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन कमी जास्त होणार आहेत, यामध्ये होत नाहीत. ओके, सो हे ॲज इट इज असणार आहे, म्हणजे नंबर ऑफ कार्बन याच्यामध्ये चेंज नाही होत आहेत. यूज काय करतोय फक्त LiLH4 H2 NiPD. ओके, सो मी तुम्हाला याचं एक्झाम्पल देते, लक्षात ठेवा प्रायमरी आणि सेकंडरीच होत आहेत, टर्शरी याच्यामध्ये होत नाही. ओके, रिॲक्शनची आपण एक बघूयात एक्झाम्पल. CH3COH, तर COH ग्रुप आलेला आहे, लक्षात ठेवा शेवटी Al लागणार आहे, हे IUPAC साठी आहे. तर 2 कार्बन आहे, सो 2 कार्बनचा असतो इथेन, सो याचा पुन्हा E गेला, इथेनल मध्ये ऍड करा H2PD, हायड्रोजन आणि PD ऍड केलेला आहे, तर तयार काय होईल बघा, CH3CH2OH. कसा झाला, हा इकडचा बॉन्ड गेला, इकडे OH लागला आणि इकडे H लागला. ठीक आहे, 2 हायड्रोजन आपण असे डिस्ट्रीब्यूट केले. समजा जर का असेल हा CH3COCH3, इथे जर का 3 असेल तर हा बनतो प्रोपेनॉन. तर प्रोपेनॉनचा काय होईल, प्रोपेनॉन कसं नाव लिहिलंय लक्षात घ्या, प्रोपेन, मेन तर 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपेन, ई काढला आणि त्याचा बनवला कोण, ONE, बिकॉज ऑफ CO ग्रुप अँड RR ग्रुप. सो हा दिसतोय का तुम्हाला कीटोन ग्रुप, आणि हा होता आपला अल्डिहाइड ग्रुप. सो हा झाला प्रोपेनॉन. त्याचं काय होईल बघा, डायरेक्टली O काढा, तिथे लागेल 2 हायड्रोजन आणि CH3, आणि सॉरी ओला तुम्ही HH द्या, O काढू नका, त्याला डायरेक्टली HH द्या की तयार होतो डायरेक्टली तुमचा सेकंडरी. हा झाला प्रायमरी, हा झाला सेकंडरी, हा झाला प्रोपेन 2 ऑल आणि तो झाला इथेनॉल. ओके, ओके, कार्बोक्सिलिक ऍसिडचं एक एक्झाम्पल घेते. समजा जर का असेल CH2COH, तर हा आहे टोटल 4 कार्बन, 4 कार्बनला आपण म्हणतो ब्यूटेन, ई काढला, OIC लावायचा आहे, ऑइक ऍसिड, ब्यूटेनॉइक ऍसिड. यूज करा LiLH4, इथे पण काहीतरी यूज करा, LiLH4च यूज करते. तर याच्यापासून बनला पुन्हा प्रायमरी, दॅट इज CH3CH2CH2CH2 अगेन OH. सो हा झाला 1 ब्यूटेनॉल. सो हा पण पुन्हा काय तयार झालाय, प्रायमरी. ओके, सो हे जे सगळं आपण बघितलं, प्रायमरी सेकंडरी पुन्हा प्रायमरी, जर का टर्शरी तयार करायचं असेल तर काय करायला लागेल एक्झॅक्टली. सो आपण बघणार आहे आता टर्शरीसाठी 5th रिॲक्शन आहे, टर्शरीसाठी 5th रिॲक्शन आहे, दॅट इज अगेन फ्रॉम अल्किल हॅलाइड, बट याच्यामध्ये प्लस नंबर ऑफ कार्बन ॲटम वाढणार आहेत. ओके, सो हे इथे नोट करा की प्लस नंबर ऑफ म्हणजे नंबर ऑफ कार्बन एक्स्ट्रा होणार आहेत. हे पुन्हा आपण यूज करतोय कार्बोनिल कंपाऊंड पासून, बट याच्या वेळेस आपण यूज करणारे ग्रिग्नार्ड रिएजंट.
सो कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोन घेणारे, कार्बोक्सिलिक ऍसिड यावेळेस नसेल, बट त्यामध्ये जर का ग्रिग्नार्ड रिएजंट ऍड केला तर ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये जेवढे आर आहेत तेवढा तुमचा फायनल आपल्या अल्कोहोलमध्ये नंबर ऑफ कार्बन ऍड होणार आहे. ओके, तर मी हे तुम्हाला सांगते एक्झॅक्टली की कसं करायचं, याचा फॉर्मॅट सांगते, मग त्याच्यावरती आपण R&D करू. ओके, बघा कसं करायचं. हा कार्बन आहे सपोज, कार्बोनिल कंपाऊंड इम्पॉर्टंट पार्ट. इथे मी असं कन्सिडर करते की एक हँडल आहे. हँडलचा मिनिंग काय, एक असं काही पण कन्सिडर करा तुम्ही की असं काहीतरी आहे की जे आपण मेकॅनिकल काहीतरी गोष्ट इथे की जी आपण अशी ओपन करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता समजा हे 2 हँडल आहेत, तर ह्या ग्रुपमध्ये काही असू शकतो. हायड्रोजन पण लागू शकतो, हायड्रोजन लागला तर अल्डिहाइडचा पार्ट बनेल. 2 जर का आर लागले, सेम असू देत डिफरंट असू देत, कार्बन कार्बन असू शकतात, इट कॅन बी एनिथिंग, म्हणजे हायड्रोजन किंवा कार्बनची चेन, यापेक्षा काही दुसरं नसणार आहे, या दोघांपैकीच काहीतरी असेल. सो हे याच्यामध्ये आपण ऍड करतोय आता RMgX. तर काय होईल बघा, हे जे आपण ऍड करतोय तर हे हँडल थोडेसे फक्त वरती करा, म्हणजे हे जे असे होते याला आपण वरती करतोय. ठीक आहे, आता कार्बनला इकडे रूम क्रिएट झाली आहे, इकडे होता ऑक्सिजन. दरवेळी लक्षात घ्या, अल्डिहाइड कीटोनच्या रिॲक्शन मध्ये पण सांगेन, या सगळ्या रिॲक्शन अल्डिहाइड कीटोन मध्ये पण येणार आहेत, की दरवेळेस डबल बॉन्ड वरती वार होतो, कारण डबल बॉन्ड मधला जो दुसरा बॉन्ड असतो दॅट इज पाय बॉन्ड विच इज व्हेरी वीक बॉन्ड. त्याच्यामुळे इथल्या डबल बॉन्ड वरती वार झाल्यानंतर याने तो बॉन्ड म्हणजे या दोघांनी हे जे 2 बॉन्ड होते ते असे ओपन केलेले. ओके, इथे तर ऑलरेडी वरती आहे कार्बनला, बट कार्बन आणि ऑक्सिजनचे हे जे 2 बॉन्ड होते हे आता असे ओपन झाले. कार्बनने दुसरीकडे मान फिरवली, ऑक्सिजनने दुसरीकडे मान फिरवली. मग आता ह्यांना जर का बॉन्ड ब्रेक केला तर यांनी कोणामुळे तरी केला असेल. सो यांना मिळाला एक आर, एक MgX. आता डिसाईड करा कोण कुठे जाईल. ऑक्सिजन बिंग व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इट विल अट्रॅक्ट कोण, मेटल. Mg इज अ मेटल. सो MgX चा पार्ट जाईल O कडे, किंवा MgX जाईल ओच्या पार्टकडे, आणि आरचा पार्ट जाईल त्याच्याच भावाकडे दॅट इज कार्बनकडे. ओके, सो याच्यामध्ये हे सगळं आपण केलं ड्राय इथरमध्ये. का, त्याचं रिझन मी तुम्हाला लास्ट लेसनमध्ये सांगितलेलंच आहे ग्रिग्नार्ड रिएजंटच्या प्रिपरेशनमध्ये, की ग्रिग्नार्ड रिएजंटची कुठली रिॲक्शन ड्राय इथरमध्ये केली जाते. हे मिळाल्यानंतर याला वॉश करायचं, म्हणजे धुवून काढायचं, दॅट इज पाणी टाकायचं. पाणी म्हणजे काय असतं, HOH, करेक्ट. तर आता पुन्हा आपल्याला याला काढून टाकायचं आहे. तर कसं होईल बघा, की हा OMgX पुन्हा जाणार आहे, यांच्यामध्ये पुन्हा ब्रेकिंग होणार आहे, कारण वॉटर आलेलं आहे. सो काय होईल, आर हे हँडल ॲज इट इज आहेत, या हँडल्सला आपण हात पण नाही लावला, या आरला पण हात नाही लावला, या ओला पण हात नाही लावला, बरोबर. म्हणजे याचे सगळे पार्ट्स इथेच राहिलेले आहेत. फक्त केलंय काय आपण, या ओचा डबल बॉन्ड काढला, म्हणजे इथे जो MgX अटॅच होता तिकडे आता लागणारे H, हा H इकडे अटॅच झाला, आणि MgX जो सोडून गेला त्याचा Mgचा अजून एक बॉन्ड जो ओला होता तो आता अटॅच होणार आहे ओलाच, पण तो OHच्या ओला होणार आहे, म्हणजे या OH ला जाणार आहे. म्हणजे हा OH इकडे अटॅच झाला आणि हा H इकडे अटॅक केला. कळतंय तुम्हाला. सो हा कोण तयार झाला, अल्कोहोल. सो ही रिॲक्शन तशी खूप इझी आहे, म्हणजे बनवायचं असेल ना तर तुम्हाला ॲट दी एंड ऑफ दिस स्लाइड मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्टली जर का तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन आले तर ते कसे हँडल करायचे. बट आधी नीट समजून घ्या की काय झालं की इकडे फक्त आर लागला आणि इथे OH लावायचं आहे, इतकं सिंपल आहे. लक्षात घ्या की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कसे बनणार आहे. जर का प्रायमरी बनायचं असेल तर OH असलेल्या कार्बनला आता कंपल्सरी इथे हायड्रोजन आणावे लागतील. जर का हायड्रोजन नसतील, जर का इथे कार्बन आले तर हा सेकंडरीमध्ये जाऊ शकतो, आणि जर का इथे पण कार्बन आला तर टर्शरीमध्ये जाऊ शकतो. सो इम्पॉर्टंट गोष्ट काय की इकडे म्हणजे या हँडल, आपण हँडल बद्दल बोलतोय, आय एम टॉकिंग अबाउट हँडल्स. जर का याच्यामध्ये हायड्रोजन हायड्रोजन आले दोन्ही साईडला तर इथे कुठला कंपाऊंड तयार होईल, तर तो स्पेसिफिक होऊन जाईल, कारण त्याच्यामध्ये आर नाहीये, सो तो जनरलाइज नाही होणार. सो हायड्रोजन हायड्रोजन आला याचा अर्थ कोण आला, फॉर्मल्डिहाइड, याला म्हणतात फॉर्मल्डिहाइड. सो जर का फॉर्मल्डिहाइड आला तर बनणार प्रायमरी. जर का एक H आणि एक R आला, म्हणजे समजा इथे एक H असेल तर इकडे R असेल, इकडे पण मग H असेल आणि मग इकडे पण R असेल, म्हणजे 2 R ग्रुप आले, म्हणजे आता R डॅश घेते, इट कॅन बी सेम ऑर डिफरंट. सो H R R डॅश म्हणजे H
कार्बन कार्बन आणि हा आपला मेन कार्बन, म्हणजे हा झाला सेकंडरी. सो एक H आणि एक R डॅश आला तर सेकंडरी. समजा दोन्ही याच्यामध्ये हेच आलं, एक R डॅश आला आणि एक R डबल डॅश आला, तर बनेल त्याचा टर्शरी. बरोबर. सो त्याचा काय बनला आपला टर्शरी बनला. कसा R डॅश R डबल डॅश. सो इमॅजिन करा, इकडे आधी आपण HH घेतले, नंतर इकडे घेतला एकदा H आणि एकदा घेतला R डॅश, नंतर घेतला R डॅश आणि नंतर घेतला R डबल डॅश. सो याच्यावरून डिसाईड झालं प्रायमरी सेकंडरी टर्शरी. सो याचाच अर्थ काय, दोन्हीकडे H म्हणजे काय की हा झाला हा ग्रुप, तर याला म्हणतो आपण मिथेनल इन IUPAC, आणि कॉमन सिस्टीम मध्ये याला आपण म्हणतो फॉर्मल्डिहाइड. हा एकटाच आहे. फॉर्मल्डिहाइड सोबत मग तुम्ही RMGX कुठलाही घेतला तर त्याचा डायरेक्टली कसं लिहायचं बघा आता. CHH ॲज इट इज आहे, इथे डायरेक्टली डबल बॉन्ड ओचा OH करायचा आणि चौथा बॉन्ड जो डबल बॉन्ड मधून आपण मायनस केलाय तिकडे लावायचा R. मग या R वरती डिपेंड होईल याचं नाव काय होईल, कारण हा एक तर कार्बन असणार आहे. या R मध्ये जर का 2 कार्बन असेल तर होईल प्रोपेनवनॉल, जर का 1 असेल तर इथेनॉल, जर का 3 असेल तर ब्युटेनवनॉल. ओके. सो हा काय होणार आहे प्रायमरी अल्कोहोल. ओके. समजा जर का इथे असता HCO आणि इथे असता R डॅश आणि इथे आहे RMGX, तर पुन्हा तयार काय होईल RCH R डॅश OH. सो याला म्हणू आपण अल्डिहाइड बट अदर दॅन फॉर्मल्डिहाइड, बिकॉज अल्डिहाइड इज फॉर्मल्डिहाइड किंवा मिथेनॉल इज ऑल्सो पार्ट ऑफ अल्डिहाइड, बट म्हणजे मेन पहिला मेंबर ऑफ अल्डिहाइड, बट तो सोडून बाकीचे कुठलेही अल्डिहाइड आले की तयार होणार आहे आपला सेकंडरी. आणि जर का इथे आला R डॅश आणि R डबल डॅश म्हणजे हा कोण आला कीटोन, एनी कीटोन. कीटोन ऑलवेज स्टार्ट विथ 3 कार्बन. सो प्रोपेनॉन पासून स्टार्ट होतो, जे मगाशी मी एक्झाम्पल घेतलं, तर त्याचा तयार काय होईल बघा R डॅश C R डबल डॅश, इथे असणारे R आणि इथे असणारे OH, दॅट इज टर्शरी. सो कळले तुम्हाला प्रायमरी सेकंडरी टर्शरी कसे तयार झाले. लक्षात ठेवा, फॉर्मल्डिहाइड असेल तर प्रायमरी. इन केस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट विथ कार्बोनेल, जर का नुसता कार्बोनेल आला तर अल्डिहाइडचा प्रायमरी, कीटोनचा सेकंडरी. बट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट आला तर फॉर्मल्डिहाइडचा प्रायमरी, अल्डिहाइडचा सेकंडरी आणि कीटोनचा टर्शरी. एक एक एक्झाम्पल बघूयात, तुम्हाला कळेल. समजा जर का मी घेतलं, हाऊ विल यू प्रिपेअर, समजा आधी तुम्हाला अल्कोहोल दिलं असेल, हाऊ विल यू प्रिपेअर ब्युटेन टू ऑल. आधी इझी घेते, तर ब्युटेन टू ऑलचं आधी तुम्ही स्ट्रक्चर काढाल. काय असेल ते 1 2 3 4 आणि OH. तर आता नीट बघा की ज्यावेळेस अल्कोहोल बघताय, म्हणजे जर का तुम्हाला रिव्हर्स मेकॅनिझम बघायचं असेल तर कसं बघतात की समजा तुम्हाला अल्कोहोल दिला असणार आहे तर तुम्ही हँडल आधी शोधा. हँडल म्हणजे काय की हँडलमध्ये हँडल आणि एक R जो असणार आहे तो ग्रिग्नार्ड रिएजंट मधून आलेला असणार आहे. हँडल जे असतील ते कार्बोनिल मध्ये असतील. जर का या स्ट्रक्चरमध्ये कार्बन ज्याला OH अटॅच आहे त्या कार्बनमध्ये जर का हायड्रोजन असते तर हायड्रोजन विल कंपल्सरी गो इन टू द ब्लॉक्स किंवा हे हँडलमध्ये जातील. R मध्ये नाही जाऊ शकत बिकॉज H जर का तुम्ही या हँडलमध्ये नाही टाकलात आणि H उरला तुमच्या त्या स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे हे तुम्हाला 4 पार्ट्स इम्पॉर्टंट आहे. दॅट इज 1 2 3 आणि हा 4. हा 4 तर ठरलेला आहे. सो 1 2 आणि हे 3 पार्ट्स ठरवणं इझी, लक्षात यायला पाहिजे. तर तुम्हाला आधीचे रिॲक्टंट शोधून काढायला खूप इझी जाईल. ठीक आहे. सो आता आपल्याला जर का ब्युटेन टू ऑल दिलाय, सगळ्या व्हॅलेन्सीज मॅच करते, CH3 CH CH2 CH3. बघा आधी की कोण कोण आहे. तर हा तर चौथा पार्ट आहे आपला, बरोबर. मग हा झाला हा आणि हा, तर याच्यातला हा कधीच R मध्ये नाही जाऊ शकत. सो हँडल 1 येईल आणि याच्यापैकी तुम्ही याला 2 करा किंवा याला 2 करा किंवा याला 3 करा किंवा याला 3 करा, दोन्ही R ग्रुपच आहेत. सो हे तरी कळलेलं आहे की सेकंडरी ब्युटेन टू ऑल सेकंडरी आहे म्हणून अल्डिहाइड लागणार आहे. सो एक फिक्स झालं की एक हायड्रोजन फिक्स झालेला आहे. ठीक आहे. आता उरलं कोण, हे घ्या किंवा हे घ्या. तुम्हाला जर का विचारलं असेल की हाऊ विल यू प्रिपेअर ब्युटेन टू ऑल युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंट, नथिंग इज गिवन. तर तुमच्यावरती चॉईस असतो की तुम्ही काय करणार. तर समजा एकाने असं केलं की CH3ला हँडलमध्ये ठेवलं आणि हा जो C2H5 आहे याला जर का तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये, तुमचं आन्सर हेच येणार आहे. किंवा समजा असंही करू शकता
की हा हायड्रोजन ॲज इट इज C2H5 ला इकडे आणलं आणि CH3 ला ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये टाकलं तरी चालेल, तरी तुमचा आन्सर सेम येणार आहे. याचं नाव होतं इथेनॉल किंवा ॲसिटल्डिहाइड आणि याचं नाव आहे प्रोपेनॉल्डिहाइड किंवा प्रोपेनल. कसं आलं, 2 आणि 1 म्हणजे 3 कार्बन आणि इथे किती टोटल 2 कार्बन म्हणून अल आणि प्रोपेनल. ओके, सो आणि हे तुम्हाला माहितीच आहे RMGX इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड और मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, सो दिस वॉज अबाउट ब्युटेन टू ऑल. समजा जर का आलं रिॲक्टंट दिले तर तुम्हाला आता इझी आहे करायला, त्यामुळे मी रिॲक्टंट कडून नाही जाते, प्रोडक्ट कडून जाते. समजा विचारलं 2 मिथाइल ब्युटेन टू ऑल, तर कसं कराल? तर आधी स्ट्रक्चर काढून घ्या ॲज इट इज. ब्युटेन म्हटलंय, सो 4 कार्बन काढले. 2 मिथाइल म्हणजे सेकंडला CH3 दिला आणि ब्युटेन टू ऑल म्हणजे पुन्हा सेकंडला OH दिला. सो CH3 CH2 अगेन CH3. सो हे झाल्यानंतर पुन्हा हा तर चौथा झाला. हा आता याच्यामध्ये तुम्ही कोणताही R पकडा, R' पकडा, R" पकडा, नथिंग विल मॅटर. आता हे तर दोन्ही सेम आहेत म्हणून तुमचं एक येऊ शकतं की CH3CO आणि CH3 म्हणजे या दोघांना तुम्ही हँडल करून टाकलं. ओके, आणि हा गेला R मध्ये ग्रुप. सो असंही चालेल किंवा या समजा दोघांना जर का हँडल केलं तर कसं दिसेल, म्हणजे एक CH3 एक CO आणि एक आला C2H5 आणि दुसरा CH3MgX मध्ये गेला. या केसमध्ये काय होईल, या केसमध्ये C2H5 MgXच्या केसमध्ये जाईल. ओके, सो तुम्ही कसंही केलं तरी तुम्हाला ते आन्सर सेमच मिळणार आहे. सो जर का रिॲक्टंट दिले असतील तर खूप इझी आहे. रिॲक्टंट दिलं असेल तर तुम्हाला डायरेक्टली हेच फॉलो करायचं आहे जे आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. बट जर का प्रोडक्ट दिलं तर आधी तुम्हाला त्याचे डिसेक्शन करायला लागेल. ओके, डायसेक्ट करा की काय काय पार्ट्स आहेत COHला, जर का ग्रिग्नार्ड रिएजंट आणि कार्बोनिल दिलं असेल तर. अदरवाईज हाच कंपाऊंड जो की आपण आता बघितला ब्युटेन टू ऑल, हा डायरेक्ट जर का आपल्याला चौथ्या मेथडनी करायचा असेल, दॅट इज बाय डायरेक्ट रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड विदाउट युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंट, तर तुम्हाला काय करता येईल, डायरेक्टली इथे डबल बॉन्ड ओ टाका, HH काढून टाका. म्हणजे कसं होईल बघा, 1 2 3 4 झाले, इकडचा H आणि या OHचा H म्हणजे हे दोन्ही H व्हॅनिश करून टाकले की काय होणार आहे, C डबल बॉन्ड ओ झाला. ब्युटेनोन पासून तुम्हाला इझिली मिळून जाईल ब्युटेन टू ऑल. ओके, आणि हेच जर का करायचं असेल तर हे होऊ शकणार नाही कारण हा टर्शरी आहे. टर्शरी कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय डायरेक्ट रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. फॉर दॅट यू हॅव टू यूज RMGX, दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, आणि प्रत्येक वेळी लक्षात ठेवा की जे नंबर ऑफ आपण कार्बन घेतोय तर त्याच्यापेक्षा R ऍड करू, म्हणजे RMGX मधला R ऍड केल्यामुळे अल्कोहोल तयार जो होतो तो जास्त नंबर ऑफ कार्बननी बनतोय. ओके, सो या होत्या आपल्या प्रिपरेशन रिॲक्शन. ही जी 5वी रिॲक्शन सांगितली ती बऱ्यापैकी थोडीशी वेगळी होती. मी तुम्हाला फक्त याचं एकदा दाखवते काय काय केलं आपण पहिला वापरला होता RX टू प्रिपेअर ROH. हे सगळं फॉर प्रिपरेशन ऑफ ROH आहे. ओके, यूज केला होता ॲक्वियस KOH, लक्षात ठेवा. सेकंड आपण केलं होतं अल्कीन आणि इथे पण आपण बघितलं होतं अल्कीन. हे होतं प्रायमरीसाठी आणि हे होतं सेकंडरी और टर्शरीसाठी. याच्यामध्ये H2O आणि H+ यूज केला होता. याच्यामध्ये आपण ऍड केला होता B2H6 आणि H2O2. ओके, त्यानंतर चौथी रिॲक्शन आपण बघितली CO ग्रुपची, डायरेक्ट रिडक्शन बाय H2Ni और बाय LiLH4. ओके, आणि लास्ट आपण बघितली CO प्लस RMGX, याच्यामध्ये फक्त आपण प्रायमरी सेकंडरी तयार केलं फ्रॉम अल्डिहाइड अँड सेकंडरी बाय कीटोन. बट याच्यामध्ये आपण तयार केलं प्रायमरी सेकंडरी टर्शरी. ह्याच्यामध्ये आपण घेतला फॉर्मल्डिहाइड, याच्यामध्ये आपण घेतला RH आणि याच्यामधले घेतला आपण कीटोन. ओके, सो जे काही आता आपण बघितलं ते तुम्हाला कळलंय, आय होप सो. याच्यामध्ये आपण H2O नंतर यूज केला. ओके, फॉलोड बाय H2O, अदरवाईज डायरेक्टली RMGX आणि ड्राय इथरमध्ये तयार केलं होतं. ठीक आहे, कॉम्प्लेक्स बनल्यानंतर वॉटर ऍड करा. सो या 5 रिॲक्शन आहेत. आय होप तुम्हाला कळल्या असतील. जर का नसतील कळल्या तर कमेंटमध्ये टाका. नेक्स्ट व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला पुन्हा याची समरी देईन. ओके, आणि जे कोणी एक कंबाईन पॅटर्नसाठी विचारतात तर हॅलोजन अल्कोहोल आणि अल्डिहाइड कीटोन्स पुढचा पण लेसन झाल्यानंतर मग मी याचा कंबाईन तुम्हाला एक
फ्लोचार्ट देईन, त्या फ्लोचार्टमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळेल कुठून काय काय आणलं आणि तुमची एकदा क्विक रिव्हिजन होईल. बट फॉर दॅट मी आता लगेच देत नाहीये, कारण का तुम्हाला आधी या सगळ्याची रिव्हिजन करायला लागेल, खूप वेळा डोळ्याखालून घालायला लागेल. पॅटर्न फॉलो करा जो मी तुम्हाला सांगितलाय. आता तुमच्याकडे वेळ पण जास्त आहे, सो फॉलो करा, तुम्हाला इझिली मिळून जाईल. फिनॉल, फिनॉल कसा असतो, बेन्झिन रिंगला OH ग्रुप. ओके, तर याच्या आता आपण प्रिपरेशन बघूया. 4च आहेत, खूप इझी रिॲक्शन्स आहेत, पटपट करून टाका. फिनॉलच्या याच्यापेक्षा जास्त कुठल्या रिॲक्शन्स पण नसणार आहेत, सो 4च आहेत. ओके, सो तुम्हाला बेसिकली 4 रिॲक्टंट लक्षात ठेवायला लागतील की ज्या रिॲक्टंट पासून आपण प्रोडक्ट तयार करतो. ओके, सो पहिलं आपण घेऊयात, दॅट इज डाऊ प्रोसेस. डाऊ प्रोसेस, बट याची स्टार्टिंग कुठून होतीये, क्लोरोबेन्झिन. सो मी डायरेक्टली इथं खाली नावं लिहितीये. सो Cl म्हणजे हा कोण झाला, क्लोरोबेन्झिन. ओके, सो क्लोरोबेन्झिन जर का घेतला तर त्या क्लोरोबेन्झिनमध्ये तुम्हाला ऍड करायचंय काय, NaOH. ओके, NaOH ऍड केलं की काय होणार आहे की थोडंसं याला प्रेशर द्यायला लागणार आहे. समजा 600च्या वरती. सो तुमच्या बुकमध्ये ॲज इट इज 623 केल्विन दिलेलं आहे, म्हणून मी पण तेच प्रिफर करते. सो 623 केल्विन जर का तुम्ही टेम्परेचर घेतलं आणि मग तुम्हाला थोडंफार प्रेशर यूज करायला लागेल. सो मी इथे लिहितेय फक्त प्रेशर. इट्स ओके जर का तुम्हाला एक्झॅक्टली प्रेशर माहिती नसेल तर. सो NaOH आणि 623 केल्विन आणि शिवाय प्रेशर, टेम्परेचर ठेवलं, प्रेशर ठेवलं की तयार होणारे इथे NaOH मुळे Cl निघून गेलेला आहे आणि इथे तयार झालाय ONA. तर याच्यावरती O- आणि Na+ म्हणजे हा बॉन्ड कुठला आहे, आयोनिक, त्याच्यामुळे यांच्यावरती स्पेसिफिकली O- आणि Na+ येणार आहे. ओके, आणि मग आता समजा तुम्ही इथे जर का ऍसिडिक वॉटर टाकलं, म्हणजे वॉटर डायल्यूट ऍसिड जर का टाकलं कोणतंही, H3O+ म्हणजे ऍसिड डायल्यूट करून टाकायचं. सो त्याच्याने तुम्हाला मिळणारे कोण, आपला फिनॉल. ओके, आणि हे जे काही रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंग कशापासून केली, क्लोरोबेन्झिन. त्याला आपण काय म्हणतोय, डाऊ प्रोसेस. वाय, बिकॉज इट इन्व्हॉल्व्ह NaO, म्हणजे वायचा आन्सर नाही आहे. डाऊ प्रोसेसमध्ये काय काय NaOH आहे आणि नंतर आपण NaOHचा सोडियम फिनॉक्साईड तयार केलेला आहे. याला म्हणतात सोडियम फिनॉक्साईड. इम्पॉर्टंट आहे, बरेच जण लिहित नाहीत आणि इम्पॉर्टंट असतं हे. सोडियम फिनॉक्साईड आणि त्याचा पुढे तयार झाला आपला फिनॉल. सो ही आहे आपली प्रॉपर रिॲक्शन. काय केलं, क्लोरोबेन्झिनमध्ये NaOH, सोडियम फिनॉक्साईड, त्याच्यामध्ये ऍसिडिक वॉटर, इट विल गिव्ह यू फिनॉल. ओके, आता नेक्स्ट रिॲक्शन सेकंड. खूप काही अवघड नव्हतं. पुढची एक कमर्शियल रिॲक्शन. कमर्शियल रिॲक्शन ऑर यू कॅन से फ्रॉम क्युमिन. तर यालाच आयसोप्रोपिल बेन्झिन पण म्हणतात. ओके, सो क्युमिनलाच आयसोप्रोपिल बेन्झिन पण म्हणतात. तर याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, बेन्झिन काढला, आता आयसोप्रोपिल, आयसोप्रोपिल म्हणजे 3, 1 2 3, आणि आयसोचा मिनिंग असतो की 2 CH3, म्हणून 2 CH3 लावले. आता उरला फक्त हा, म्हणजे याला हा दिला पाहिजे आणि याचा अजून एक राहिलेला आहे म्हणून ते CH केलाय, म्हणजे हा कोण झाला, आयसोप्रोपिल बेन्झिन. सो यालाच आपण म्हणतो आयसोप्रोपिल बेन्झिन ऑर क्युमिन. ओके, सो जर का बुकमध्ये तुमच्या एक्झाममध्ये कधी जर का आलं की हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम आयसोप्रोपिल बेन्झिन, टेन्शन नका घेऊ, कारण तुम्ही म्हणाल की फक्त 4च रिॲक्शन शिकवल्या होत्या, आयसोप्रोपिल बेन्झिन नव्हतं. तर आयसोप्रोपिल बेन्झिन म्हणजेच क्युमिन. ओके, याच्यामध्ये ऍड करायचं O2, दॅट इज सिम्पली एअर. ओके, आणि ही एअर ऍड करताना त्याच्यामध्ये आपल्याला कॅटलिस्ट टाकायचा आहे, कोबाल्ट नॅफ्थेनेट. कोबाल्ट नॅफ्थेनेट, ठीक आहे. तर कोबाल्ट नॅफ्थेनेट टाकल्यानंतर काय होतं बघा, हा जो आहे ग्रुप कुठला, आयसोप्रोपिल वाला, ह्याच्यातला CH3 ॲज इट इज आहे, C पण ॲज इट इज, आणि मी हाच इकडचा CH3 फक्त वरती लिहिलेला आहे. तर काय होणार आहे, हा O2 जो आहे, तर हा जो CH होता, हा CH थोडासा एक्सटेंड झाला. ओके, का, तर याच्यामध्ये 2 O बसले. तर यालाच आपण म्हणणार आहे आता, हा कोण झाला, डबल O म्हणजे असतो कधी पण परऑक्साईड, आणि हायड्रोजन लागलाय म्हणून हायड्रोपरऑक्साईड. सो याचं नाव येणार आहे, नाव काय होतं आहे बेसिकली, आधी क्युमिन, क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. ओके, सो इट विल ब्रिंग यू क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. आता याच्यामध्ये आपण काय करतो, त्याच्यावरून आपल्याला फिनॉल मिळणार आहे. सो फिनॉल मिळण्यासाठी जर का तुम्ही नीट बघितलं तर हे गेलं
या बेन्झिन रिंग पासून जर का हा डिटॅच झाला आणि हा OH जर का डायरेक्टली इकडे अटॅच होईल, जर का हा इथून निघून गेला तर हा OH इथे डायरेक्टली येईल, म्हणजे बनेल फिनॉल. मग याला काढणार कसं? तर सिंपल असतं, कधी कोणाला कट करायचं असेल तर ऍसिड वापरतात. सो सिम्पली तुम्हाला HCl वापरायचं. सो जर का तुम्ही वापरला HCl, डायल्यूट HCl वापरला तर काय होईल बघा, हा झाला तयार फिनॉल. दिसतंय का तुम्हाला? हा पार्ट पूर्ण निघून जातोय, फक्त हा OH डायरेक्टली या बेन्झिन रिंगला अटॅक होणार आहे. सो समजा जर का हा OH जर का डायरेक्टली बेन्झिन रिंगला अटॅक झाला तर बघा या ओचं तुटलेलं आहे आणि या सीचं पण तुटलेलं आहे, म्हणजे या सीचं बेन्झिन रिंग पासूनचं तुटलंय आणि या ओचं O पासून तुटलंय. मग त्यांचा तयार होतो. आता हे इकडचं पण तुटलं, इकडचं पण तुटलं, तर हे दोघं जण पुन्हा दुसरा बॉन्ड तयार करतील, म्हणून हे झाले CO. आणि इकडे होता CH3 आणि इकडे पण होता CH3, म्हणजे हा कोण तयार झाला? प्रोपेनोन. ओके, आणि हा आपला तयार झालाय फिनॉल. कळलं का? की फिनॉल प्लस प्रोपेनोन तयार झाला बिकॉज की आपण या आयसोप्रोपिल बेन्झिन किंवा क्युमिन मध्ये O2 ऍड केला. क्युमिन म्हणजे आयसोप्रोपिल बेन्झिन, पुन्हा एकदा हायलाइट करतेय, O2 दॅट इज नथिंग बट एअर. O2 जर का ऍड केला इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थेनेट तर हे स्ट्रक्चर तयार झालं विच इज अ कॉम्प्लेक्स क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. आणि मग HCl ऍड केला त्याच्यात. HCl एक कात्रीसारखं काम करतं, सो त्याने OH ला वेगळं केलं या मेन प्रोपेनॉन पासून, प्रोपेनॉनला वेगळं करून OH नी याच्याशी अटॅक करून दिलं. ओके, सो इझी होती रिॲक्शन, दॅट इज क्युमिन. ओके, आता आतापर्यंत आपण क्लोरोबेन्झिन बघितलाय, क्युमिन बघितलाय. आता आपण बघणार आहे तिसरा, दॅट इज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. ओके, सो थर्ड इज बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. बेन्झिन काढायचं. सल्फोनिक ऍसिड सारखं कुठलं नाव तुम्हाला माहिती आहे तर सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड मध्ये असतं H2SO4. जर का मागचा लेसन नीट केला असेल दॅट इज हॅलोजन मध्ये, तर त्याच्यामध्ये आपण सल्फोनेशन मध्ये H2SO4 ला लिहिलंय HOSO3H. सो SO3H जो पार्ट आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण इथे काय लावणार आहे? SO3H, म्हणजेच हा काय झाला? बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. सल्फ्युरिक असतं तसं सल्फोनिक ऍसिड. ओके, याच्यामध्ये आपण काय करणार आहे? सिम्पली NaOH ऍड करणार आहे. ओके, सो आता फक्त याच्यामध्ये आपण NaOH ऍड केला की बघा हे ऍसिड आहे आणि हा बेस आहे. सो ऍसिड प्लस बेस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होती इथे. सो इथे झाली आपली न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आणि याच्यापासून आपल्याला काय मिळणार तर सॉल्ट प्लस वॉटर. सो सॉल्ट काय मिळणार आहे? SO3H निघून जाणार आहे आणि इकडचा OH. H आणि OH जर का निघून गेला तर H च्या जागी Na लागणार आहे. सो SO3 मायनस आणि पुन्हा Na प्लस. इझी. मग असे जसं SO3 मायनस आणि O मायनस आणि Na प्लस झाला, तसाच इथे आता SO3 मायनस आणि Na प्लस होणार आहे. यालाच आपण म्हणणार आहे सोडियम. आता हा सोडियम आहे, यालाच आपण म्हणतोय आपण सोडियम बेन्झिन सल्फोनेट. जसं सोडियम फिनॉक्साइड म्हटलं तसं येणार आहे आपलं नाव इथे सोडियम बेन्झिन सल्फोनेट. ओके, आता आपण काय करतोय? याच्यामध्ये पुन्हा एकदा NaOH ऍड करतोय. बट आता हा जो NaOH ऍड करतोय तर त्याच्यामध्ये आपण ऍड करताना थोडंसं टेम्परेचर वाढवायला लागेल. सो आपण टेम्परेचर ठेवलेलं आहे याचं थोडंसं हाय. सो हाय टेम्परेचरसाठी फक्त हीट केलंय, तर त्याचं तयार काय झालं बघा, तर याचं तयार होणार आहे ONA. सिम्पली ONA, O मायनस आणि Na प्लस. हा सोडियम फिनॉक्साइड एकदा तयार झालेला होता मागे. सो हा जसा सोडियम फिनॉक्साइड तयार झाला होता याच्यापासून आपण फिनॉल कसा मिळवला, तर फिनॉल मिळवण्यासाठी आपण याच्यामध्ये डायरेक्टली H3O प्लस टाकलं. तसंच तुम्ही आता तुमच्या बुकमध्ये डायल्यूट HCl दिलं आहे गेस. सो डायल्यूट HCl प्लस म्हणजेच काय? H3O प्लस. सो याच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे? फिनॉल. ओके, आय गेस इझी होती रिॲक्शन. फक्त एवढंच लक्षात ठेवा की न्यूट्रलायझेशन रिॲक्शन केले, ऍसिड प्लस बेस गिव्स न्यूट्रलायझेशन, दॅट इज सॉल्ट प्लस वॉटर. वॉटर इथे लिहिलेलं नाहीये. ओके, ठीक आहे. सो आता मग ह्याच्यामध्ये NaOH ऍड केलं आणि NaOH ऍड करून सोडियम फिनॉक्साइड अँड अगेन बॅक टू द फर्स्ट रिॲक्शन की जिथे आपण सोडियम फिनॉक्साइड पासून फिनॉल बनवला होता. ओके, सो ही होती तुमची फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड, म्हणून मी इथे सेपरेटली नाव नाही लिहिलं. आता आहे तुमची लास्ट रिॲक्शन, दॅट इज अगेन व्हेरी इझी रिॲक्शन आहे. बघा काय रिॲक्शन आता ही, की आता तुम्ही याच्यामध्ये घेताय ही जी लास्ट रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन बघा काय, याच्यामध्ये आपण घेतोय ॲनिलीन. ॲनिलीन म्हणजे काय तर बेन्झिन रिंगला NH2, त्याला म्हणतो आपण ॲनिलीन.
लास्ट लेसन मध्ये आपण लक्षात ठेवलं होतं टोलविन, दॅट इज बेन्झिन रिंगला CH3. जेवढ्या वेळा रिवाइज कराल तेवढ्या वेळी इझिली लक्षात राहील. एकाच वेळी 10 वेळा रटत नका बसू. ओके, सो 10 वेळा 10 दिवस एकदा रटा, म्हणजे रटा म्हणण्यापेक्षा रिवाइज करा. ते रटणं नाही होत, ते लक्षात ठेवणं होतं. ओके, सो बेन्झिन रिंग मध्ये NH2 आहे. तर याच्यापासून आपण कसं तयार करतोय, तर याच्यासाठी आपण ऍड करतोय HNO2. तर HNO2 बनवतात कसा, तर त्याची तुम्हाला प्रिपरेशन रिॲक्शन लिहायला लागेल, दॅट इज NaNO2 प्लस HCl. ओके, सो NaNO2 HCl लिहिला की HNO2 बनते. ही आपली ऍक्च्युली आणि अमाइन्सचा जो लेसन आहे त्याच्यामध्ये पुन्हा येणारच आहे आपलं, म्हणून मी फक्त तुम्हाला इथे एक सिंपल सांगते. सेम रिॲक्शन आपण सँडमेअर्स मध्ये केली होती क्लोरोबेन्झिनच्या वेळेस. ठीक आहे, सो काय झालेलं आहे, इथे तयार होणारे NH2 गेला, NH2 गेल्यानंतर इथे तयार होणारे N2 प्लस Cl मायनस. ओके, सो हा तयार झाला बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. हे आपण आधी पण तयार केलेलं आहे सँडमेअरमध्ये, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. ओके, आता याच्यामध्ये आपण काय करतोय, तिकडे आपण यूज केलं होतं CuCl, Cl2, CuBr2, हे सगळं आपण यूज केलं होतं. आता आपल्याला फिनॉल ऍड करायचं आहे. सो सिम्पली HOH, दॅट इज सिम्पली फक्त वॉटर टाका. वॉटर टाकल्यामुळे काय होणार आहे की डायरेक्टली हा HCl म्हणून निघून जाईल, N2 निघून जाईल आणि हा OH डायरेक्टली बेन्झिन रिंगला येईल. सो आपण याच्यातले फक्त मेन प्रोडक्ट लिहितोय, दॅट इज फिनॉल. आपण त्याची प्रिपरेशन करतोय आणि N2 डायरेक्टली गॅस म्हणून बाहेर. सो लास्ट लेसन मध्ये पण बेन्झिन डायझोनियम क्लोराईडच्या कुठल्याही रिॲक्शन मध्ये N2 हा नेहमी गॅस म्हणून बाहेर जाणार आहे. सो ही होती तुमची ॲनिलीनची रिॲक्शन. ठीक आहे, सो ह्या सगळ्यामध्ये रिॲक्टंट लक्षात ठेवा, 4 रिॲक्टंट यूज केले आपण. पहिल्यांदा आपण यूज केला डाऊस प्रोसेसमध्ये क्लोरोबेन्झिन, नंतर आपण कमर्शियल मेथडमध्ये क्युमिन, दॅट इज आयसोप्रोपिल बेन्झिन यूज केला. नंतर आपण केलेलं आहे बेन्झिन सल्फोनिक ऍसिड, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड नंतर केला ॲनिलीन. 4 डिफरंट रिॲक्टंट आहेत. तुम्ही कोणतंही रिॲक्टंट जर का घेतलं तर म्हणजे या रिॲक्टंट शिवाय दुसरं काही येणार नाहीये फिनॉल तयार करण्यासाठी. सो फिनॉलच्या फक्त आणि फक्त 4 प्रिपरेशन रिॲक्शन आहेत. ओके,